नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस करणे यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण एकदम झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ बनवलेली आहे आणि हा रस्सा जो आहे तो इतका झणझणीत आणि तेज आहे ना, तुम्हाला अगदी हा रस्सा खाताना कोल्हापूरला खाल्ल्याचंच फील येईल। तर ही जगप्रसिद्ध कोल्हापूरची मिसळ आणि पाव आहे। तर आपण एकदम त्याच पद्धतीने कोल्हापूरची ही मिसळ बनवलेली आहे। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा। खूप छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून आपली मिसळ एकदम परफेक्ट कोल्हापुरी बनेल। रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पूर्ण पाहिल्यानंतर तुमचं जे मत असेल ते कमेंट करून सांगायला विसरू नका। तर आणि तुम्ही हा व्हिडिओ आपला कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मलाही समजेल माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत। तर आता आपण ही झणझणीत मिसळ वरतून फरसाण टाकलेला आहे आणि कांदा, असं पाहिलं की तोंडाला पाणी सुटलं की नाही। तर हा आमचा रविवारचा बेत होता दुपारच्या वेळेचा। तर पहा आता हे मस्त ताट तयार झालेलं आहे। मिसळ, बटाट्याची भाजी, फरसाण, पाव आणि त्याच्यावरून टाकलेली ही तर्री, मस्त तर्रीदार रस्सा बनलेला आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण घेतलेली आहे 2 वाटी मटकी। तर ही मटकी मी दिवसभर भिजत घालून नंतर संध्याकाळी बांधून ठेवली होती मोड येण्यासाठी। तर आता ती मटकी मोड आलेली आहे। आता एका पातेल्यामध्ये आपण 1 ते 1.5 लिटर पाणी घातलेलं आहे। आता ते पाणी उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ही मोड आलेली मटकी टाकलेली आहे। नंतर आपण वरतून टाकलेला आहे 1 चमचाभर मीठ आणि पाव चमचा हळद घातलेली आहे। तर हे आपण कुकरमध्ये सुद्धा उकडून घेतलं असतं, पण हे जे ट्रॅडिशनल पद्धत आहे ना, तर ते पातेल्यामध्येच आपल्याला मटकी उकडून घ्यायची। मटकी आपली बाजूला एका गॅसवर उकडत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। तर आपण अर्धी वाटी खोबरं जे आहे तर ते एकदम काळ्या कलरचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला, म्हणजे आपल्या रस्स्याचा जो परफेक्टली ट्रॅडिशनल कलर आहे ना एकदम, तर तो येतो। तर आता आपलं खोबरं व्यवस्थित काळ्या कलरचं होईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे। आता आपण बाकीचे मसाले घेतलेले आहेत। तर त्यामध्ये घेतलेले आहे आपण 2 चमचे धणे घेतलेले आहेत, 1 चमचा जिरे, नंतर तेजपत्ता आणि लवंग, मिरे, दालचिनी, स्टारफूल आणि मोठी विलायची, जायपत्री, एक मीडियम आकाराचा कांदा, लसण, अद्रक, 1 चमचाभर तीळ आणि अर्धा चमचा खसखस, 7 ते 8 बेगडी मिरच्या आणि 7 ते 8 आपल्या तिखट आपल्या घरगुती लवंगी मिरच्या ज्या वापरतो आपण तर त्या घेतलेल्या आहेत। तर आता आपण हे सर्व मसाल्याचे साहित्यसुद्धा व्यवस्थितरित्या भाजून घेणार आहेत। तर आता आपण 1 चमचाभर तेल घातलेलं आहे, त्यामध्ये घातलेले आहेत आपण 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, नंतर उभा चिरलेला 1 ते 2 कांदे वापरले तरी चालतं। आपण हे 4 ते 5 व्यक्तींसाठी बनवत आहोत। तर आता आपण हे अद्रकचे तुकडे आहेत ते असे कट करून टाकत आहेत, म्हणजे मिक्सरमध्ये ते व्यवस्थित बारीक होतं। तर आता आपण ह्याला थोडंसं भाजून घेणार आहेत। लसण आणि अद्रकचे तुकडे आपण काढून घेतलेले आहेत आणि कांदा आपल्याला एकदम काळा होईपर्यंत परतून घेतलेला आहे आपण। तर आता आपण बाकीचं साहित्य जे आहे व्यवस्थित भाजून घेणार आहेत। आता आपण घातले धणे, नंतर घातले जिरे, नंतर तेजपत्ता, लवंग, मिरे, दालचिनी, जायपत्री, स्टारफूल हे सर्व साहित्य आपण मसाल्याचं घातलेलं आहे। नंतर 1 चमचाभर तीळ घातलेले आहे, नंतर अर्धा चमचा खसखस, ही बेगडी मिरची आहे 7 ते 8 बेगडी मिरची, याच्यामुळे कलर खूप छान येतो आणि 7 ते 8 आपल्या लवंगी मिरच्या आहेत। तर हे आपण 2 ते 3 मिनिटांपर्यंत खमंग वास येईपर्यंत आपण हे मसाले भाजून घेणार आहे। जास्त पण करपेपर्यंत भाजायचे नाही, 2 ते 3 मिनिटांमध्ये हे व्यवस्थित भाजून तयार होतात। तर आता आपण हे सर्व मसाले आणि खोबरं, लसण, अद्रक मगाशी आपण भाजून घेतलेलं हे थंड झालं की आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेणार आहे। तर अगोदर आपल्याला पाणी न घालता हे वाटून घ्यायचे मसाले। आता आपण ह्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे पाणी घालून परत एकदा हे मिश्रण वाटून घेणार आहे। पाणी टाकल्यानंतर एकदम छान बारीक होतं हे। आता आपण वरतून घातलेलं आहे कोथिंबीर आपल्याला त्याच्या काड्यांसहित घालायची आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर जे आहे ना खूप छान येतो रस्स्यामध्ये। तर आता आपला मसाला तयार झालेला आहे। आता आपण घालत आहोत रश्श्याला फोडणी। तर त्यासाठी आपण आता तेल घातलेलं आहे। आता तर्री तर आपल्याला खूप छान पाहिजे, मग तेल थोडंसं जास्त घातलेलं आहे, कारण खूप हा रस्सा तर्रीदार दिसतो आणि पाहिजे असतो आपल्याला तर्रीदारच, तरच त्याची खाण्यामधली जी मजा आहे ना। तर या तेलामध्ये आपण एक कांदा परतून घेऊन नंतर घातलेला आहे 1 चमचा काश्मीरी लाल मिरची आणि
नंतर आपण हे वाटून घेतलेलं जे वाटण आहे ना तर ते घातलेलं आहे. तर कांदा व्हिडिओमध्ये दिसला नाही. तर आता आपण हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. या रस्स्याची खासियतच अशी आहे की तुम्ही हा मसाला जेवढा फोडणीमध्ये परतून घेताल ना तेवढी त्याला चव अप्रतिम येईल आणि एकदम ट्रॅडिशनली तुम्हाला जी कोल्हापूरची मिसळ असते ना तर त्याच टाईपची आपली मिसळ बनणार आहे. तर 8 ते 9 मिनिटांपर्यंत मी हा मसाला परतून घेतलेला आहे. नंतर आपण मगाशी जे मटकी उकळण्यासाठी पाणी वापरलं होतं तर तेच पाणी घातलेलं आहे आणि आता आपला हा रस्सा जो आहे तो बाजूला आपण शिजत ठेवलेला आहे. आता आपण बनवत आहोत बटाट्याची सुक्की भाजी, कारण ह्या मिसळ सोबत बटाट्याची एक सुक्की भाजी असते. तर त्यासाठी आता आपण 1 ते 2 चमचे तेल घातलेलं आहे. नंतर मोहरी, जिरे, कढीपत्ता. आता हे छान तडतडलं की आता आपण घालणार आहोत एक कट केलेला कांदा आणि आता हे व्यवस्थित परतून घेतलं की आपण याच्यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक, मीठ हे सर्व आपण बारीक करून घेतलं होतं तर ते आपण फोडून घातलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थितपणे परतून घ्यायचे. काही नाही 2 ते 3 मिनिटांमध्ये हे व्यवस्थित परतून होतं. आता आपण घालणार आहोत 1 चिमूट हळद आणि आता ह्याच्यामध्ये आपण उकडून घेतलेले बटाट्याची फोडी करून घेतलेली आहे तर ते घालून आता व्यवस्थित परतून घेणार आहे. बटाट्याची भाजी काही आपण रेग्युलर बनवतो तशीच बनवलेली आहे. फक्त हा कट जो आहे ना तो खूप ट्रॅडिशनल पद्धतीने बनवलेला आहे. त्यामुळं तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा असा रस्सा आणि पावभाजी बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. बघा हा रस्सा आणि ह्याला किती छान तर्री आलेली आहे. रश्शाची कन्सिस्टन्सी म्हणताल तर एकदम परफेक्ट बनलेली आहे. तर आपण हे 4 ते 5 व्यक्तींसाठी बनवलेलं आहे. त्यानुसार तुम्ही साहित्य कमी किंवा जास्त करू शकता. तर आता आपली भाजी पण तयार झालेली आहे. आपण वरतून घातलेली आहे कोथिंबीर आणि बघा या रश्शाचा कलर, बापरे काय टेक्स्चर आलेलं आहे ना या रश्शाला. तर बघा कलर किती सुंदर आलेला आहे. आणि असं आठवड्यातून कसं एक वेळेस तरी असं चमचमीत झणझणीत जेवण तर पाहिजेच ना, म्हणजे बाहेर जेवायला जाण्याची आपल्याला गरजच पडणार नाही. आवडली ना रेसिपी? नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते, आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा बरं का. तर आणखीनही चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया अशाच एका नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.